नमस्कार मंडळी, कसे आहात? कडक उन्हाळा सुरू झालेला आहे. आता या उन्हाळ्यामध्ये काहीतरी थंड खाण्याची इच्छा होत आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मलाई कुल्फी. तर इथे मी मलाई कुल्फीसाठी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. आता आपण हे दूध गरम करायला ठेवू. त्यासाठी कढईमध्ये संपूर्ण दूध टाकून घेऊ. गंजाच्या आजूबाजूने जी लागलेली मलाई आहे ती सर्व या कढईत टाकू आणि याला मिक्स करून घेऊ. 1 लिटर दुधाला अर्ध्यापेक्षा जास्त आटवून घेऊ. कढईच्या काठाला लागलेली जी मलाई आहे ती यामध्ये मिक्स करायची. सतत दुधाला फिरवल्याने दूध हे करपत नाही. तर दुधाला अर्ध्यापेक्षा जास्त आटून घ्यायचं. दूध आटेपर्यंत दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम, काजू, पिस्ता याची मिक्सरमधून बारीक पावडर काढून घेऊ. बारीक अशी पावडर तयार झालेली आहे. आता आपण याला बाजूने ठेवू. दूध हे छान घट्ट आलेलं आहे. दूध हे अर्ध्यापेक्षा जास्त आटलेलं आहे. आता यामध्ये थोडं केसर टाकू. याला दुधामध्ये मिक्स करून घेऊ. आता या दुधामध्ये अर्ध वाटी साखर टाकू. याला मिक्स करून घेऊ. साखर विरघळेपर्यंत दुधाला छान फिरून घ्यायचं आणि याला घट्ट करून घ्यायचं. कुल्फी ही लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच खायला आवडते. त्यासाठी घरच्या घरी मलाई कुल्फी तयार करून घेऊ. इथे मी 1 वाटी खवा घेतलेला आहे. खव्याला छान हाताने बारीक करून घ्यायचं. नंतर दुधामध्ये टाकायचं. यामुळे कुल्फी ही एकदम छान बनते. खव्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे दूध हे घट्ट येते. काजू आणि बदामची पावडर टाकू. आता याला दुधामध्ये मिक्स करून घेऊ. तुम्ही बघू शकता दूध हे घट्ट आलेलं आहे. आता यामध्ये इलायची पावडर टाकू आणि याला मिक्स करून घेऊ. इलायची पावडर टाकल्यामुळे कुल्फी एकदम टेस्टी लागते. दूध हे घट्ट आलेलं आहे. आता आपण याला मिक्स करून गॅस बंद करून देऊ आणि याला थंड करून घेऊ. मिश्रण हे थंड झालेलं आहे. आता याला मिक्स करून घेऊ. हे सर्व मिश्रण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊ आणि याला मिक्सरमधून फिरून घेऊ. तुम्ही बघू शकता मिश्रण हे एकदम सॉफ्ट आलेलं आहे. आता हे मिश्रण कुल्फीच्या मोडमध्ये टाकून घेऊ. एक एक करून सर्व मोडमध्ये कुल्फीचं मिश्रण हे टाकून घेऊ. कुल्फीचं मिश्रण एकदम घट्ट आलेलं आहे. सॉफ्ट असं कुल्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता यामध्ये सर्व मिश्रण टाकून घेऊ आणि सर्व मोड हे कुल्फीच्या मिश्रणाने भरून घेऊ. कुल्फीचं मिश्रण हे सर्व मोडमध्ये भरून झालेलं आहे. आता याला झाकण लावून घेऊ. सर्व कुल्फीच्या बोर्डला झाकण लावून झालेलं आहे. आता याला फ्रीजरमध्ये 5-7 तासासाठी ठेवून देऊ. दुसऱ्या दिवशी मी हे मोड काढून घेतलेले आहे. आता आपण याची कुल्फी तयार झाली काय तर बघू. तर त्यासाठी मी एका काचेच्या बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. एक मोड घ्यायचा आणि पाण्यामध्ये त्याला फिरून घ्यायचं. म्हणजे आपण यामधली जे कुल्फी आहे ते बाहेर काढून घेऊ. त्या मोडला हातावर घेऊन थोडं चोळून घ्यायचं. आता याचं झाकण काढून घ्यायचं. नंतर यामध्ये कुल्फीची काडी टाकायची. कुल्फीची काडी टाकून याला थोडं हातावरती फिरून घ्यायचं आणि कुल्फी काढून घ्यायची. कुल्फी ही छान निघालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता यावरती थोडं पिस्ताचे काप टाकू. तुम्हाला कुल्फीचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन नक्की दाबा की त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद.